नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सूपचा एक प्रकार दाखवणार आहे. आज आपण थंडीसाठी स्पेशल चिकन शोरबा सूप हे कसं बनवायचं हे सांगितलं आहे. यामध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार केलेला आहे. तर लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहूया आपण. इथे मी पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बारीक एक कांदा कापून ठेवलेला आहे. मसाल्यासाठी आपण इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 10-15 काळे मिरे, एक अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर आणि एक कांदा असा मोठा मोठा स्लाइस करून घेतलेला आहे. याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण वाटण तयार करून घेणार आहोत. सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे आणि हे आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. मसाला आपला इथे रेडी आहे. आता आपण सूप करायला घेऊया. इथे मी कुकरमध्ये एक अर्धा चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा आणि 2 लवंग घालायचे. तेल तापलं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आणि कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे छान. आता कांदा आपला परतून झाला आहे. यामध्ये आपण जे स्वच्छ धुवून ठेवलेले चिकन आहे ते घालायचे आणि ते आपल्याला 1-2 मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे. छान असं चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला एक 3 ते 4 मिनिट छान त्या पेस्टसोबत चिकन आपलं फ्राय करून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला. आता यामध्ये आपण एक पाव चमचा हळद घालणार आहोत. आणखी 1-2 मिनिट आपल्याला याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे टोटल आपल्याला मसाला टाकल्यानंतर एक 4 ते 5 मिनिट आपल्याला छान हे चिकन यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण व्यवस्थित झालेले आहे आपले 4 ते 5 मिनिट. यामध्ये आपण आता पाणी घालून घेणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटले त्याच भांड्यामध्ये पाणी घालून आपण व्यवस्थित असं घालणार आहोत आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये आता आपण अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे मी जाड मिठाचा वापर केलेला आहे. याने आपल्या सूपला टेस्ट ही छान येते. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. आता आपलं हे सूप झाकण लावायचे कुकरला आणि कुकरच्या आपल्याला इथे 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे व्हिडिओ नवीन रेसिपी टाकत जाईल तर तुम्हाला येत राहील. 4 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. कुकर आपला थंड झालेला आहे. वाफ पूर्ण निघलेली आहे. आता आपण खोलून पाहणार आहोत कुकर. पाहू शकता सूप आपलं अशा पद्धतीने छान असं गरमागरम सूप इथे आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण सूप सर्व करून घेणार आहोत. अशाच तुम्हाला नवीन नवीन कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच त्या दाखवण्याचा प्रयत्न करेल. सूप आपलं इथे तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे सूप नक्की तयार करून पहा आणि कसं वाटतंय मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया परत पुन्हा एकदा एका नव्या रेसिपीसहित. तोपर्यंत धन्यवाद.